नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला एका प्रकरणाने ग्रासलंय. ते म्हणजे नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने. या खरातचे रोज नवीन कारनामे उघडकीस येत आहेत. त्याच्यातनं वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्याच्यामुळे कुणाचे त्याचे कुणाशी लागेबांधे होते या सगळ्यांचेच हळूहळू खुलासे व्हायला लागले आहेत. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नित्यनेमासारखी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ती म्हणजे हिंदू धर्माला गालबोट लावण्याची किंवा हिंदू धर्मालाच काळिमा फासण्याची जी गोष्ट आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. विविध संघटनांकडून मग त्यामध्ये अगदी थेट नाव घ्यायचं झालं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या सगळ्या संघटनांकडनं पुन्हा एकदा हिंदू धर्मावरतीच कोरडे ओढण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू धर्माची बाजू मांडणार कोण हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित व्हायला लागलाय. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा शब्द असा का वापरतो याचं कारण असं सातत्याने ही गोष्ट घडते आणि या नित्यनेमाने ही पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. या सगळ्याच गदारोळामध्ये खरोखरच हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं आहे किंवा ह्याच्यामध्ये हिंदू धर्माची बाजू काय? ही बुवाबाजी, भुंदुगिरीचं जे ग्रहण जे आहे ते फक्त हिंदू धर्मालाच लागलंय का? हे असे प्रश्न सामान्य हिंदू लोकांना पडणं स्वाभाविक आहे आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण होणंही स्वाभाविक आहे. आणि तेच सगळं दूर करण्यासाठी आज आपण बसलो आहोत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक सर. सर आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. सर सातत्याने आता हे खरात प्रकरण उघडकीस होऊन सुद्धा जवळपास 10-15 दिवसांचा अवधी आता होईल. ह्याच्यामध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा एक प्रश्न सातत्याने विचारला जातो, एक शंका मनात सातत्याने येते, की हिंदू धर्मातल्या ज्या संघटना आहेत, हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत, हिंदू धर्मातले संत महात्मे असतील, हे सगळेच जण या प्रकरणावरती काहीच का बोलत नाहीयेत? त्याच्यामुळे काही चर्चा चालू आहे का? नेमकं त्याच्याबद्दल त्यांचं या सगळ्यांचं याच्याबद्दलचं मत काय? आपल्याला काय वाटतं? एक गोष्ट चर्चा चालू नाहीये का, तर चर्चा निश्चितपणे चालू आहे. प्रत्येक संघटना आपापल्या कार्यक्रमांमधून सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या व्यक्त होत असतात, त्या ठिकाणी त्या संघटना बोलत असतात. प्रसिद्धी माध्यमं जनरली असं होतं, की खराच्याबद्दल कोणाला तरी विचारायचं तर ते सिनेमातल्या लोकांना विचारतात, राजकीय लोकांना विचारतात. त्यामुळे ती मतं लोकांच्या समोर जातात. खरं बघायला गेलं तर ज्या आध्यात्मिक संस्था आज आहेत प्रचलित, की ज्यांचं कार्य खरोखर चांगलं आहे. तर त्या सगळ्या संस्था भोंदूगिरीच्या विरोधात आहेत. अगदी सनातन संस्थेचं सांगायचं झालं तर सनातन संस्थेचे जे संस्थापक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले. तर ह्यांनी तर अशा प्रकारच्या पाखंडी साधूंबद्दल अ, 3 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि कसा पाखंडी साधू ओळखावा याच्याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. कारण अ, अध्यात्माच्या नावावरती लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आणि मग मी अमुक एक आहे, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, चमत्कार आहे किंवा काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे किंवा अशा व्यक्तींना लोकांच्या मनाचा ठाव घेणं कदाचित थोडंसं पटकन जमत असतं. याचा एक कला अवगत असल्यामुळे लोकांना भुलवलं जातं आणि लोकांना बळी पाडलं जातं. तर याच्या विरोधात सनातन संस्था सुरुवातीपासून कार्य करत आलेली आहे. सनातन संस्थेचं स्पष्ट मत आहे, की भोंदूगिरीला भोंदू साधूंना किंवा भोंदू कीर्तनकारांना जे कोणी अध्यात्माच्या नावावरती चुकीचं काम करत असतील, तर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन जर अशा प्रकारच्या व्यक्ती काही गैरकृत्य करत असतील, तर त्यांच्या पाठीशी कोणीही उभं राहणार नाही. समाज उभा राहणार नाही, तसं आध्यात्मिक संस्था पण उभ्या राहणार नाहीत. त्याच्याबद्दलचं परखड मत हिंदू धर्माचं आहे. जर अगदी पूर्वीचा अभ्यास करायचा झाला, कारण आत्ता आपण कलियुगामध्ये आहोत. पण भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक भोंदूगिरीच्या विरोधात आहेत. 16व्या अध्यायात आहेत, 17व्या अध्यायात आहेत. भगवद्गीता काढून बघितली, कारण आपण मुख्य आधारस्तंभ भगवद्गीता म्हणतो. तर भगवद्गीतेमध्ये या भोंदूगिरीबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याची लक्षणं दिलेली आहेत, की बाबा हा साधू सातत्याने लोकांना अध्यात्म सांगत असतो, पण स्वतःमध्ये मात्र कामवासनांच्या आणि वासनांच्याच गर्ततेमध्ये असतो किंवा त्याचंच चिंतन करत असतो. असेच कोरडे समर्थ रामदास स्वामींनी ओढलेले आहेत. संत तुकाराम महाराजांनी ओढलेले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ओढलेले आहेत. म्हणजे त्या काळापासून याच्यावरती आसूड ओढण्याचं काम हे संतांनी केलेलं आहे. अनेक साधूंनी केलेलं आहे, जे खरे अध्यात्माच्या मार्गातनं जातात. कारण मुळात असं होतं का? म्हणजे भोंदू साधूंच्या मागे लोकं का बाहेर पडतात? तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्माबद्दलचंच अज्ञान असतं. ते मुख्य कारण बनतं. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना अगदी असाही आजार असतात, की ते
कुठेच बरे होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कुठला तरी साधू त्यांना भेटतो आणि सांगतो, की "मी तुझा कॅन्सर बरा करून टाकेन. तुझा मेंटली रिटार्डेड मुलगा आहे, तो एका दिवसात मी बरा करेन." आणि इथनं बोंधुगिरीला सुरुवात होते. काही वेळेला समाजातला एक घटक असा असतो, की त्यांना ताबडतोब रिझल्ट हवा असतो. म्हणजे 1 दिवसात करोडपती बनायचं आहे. पैशाचा पाऊस पाडायचा आहे. नगरसेवक असेल त्याला आमदार बनायचं आहे. आमदार असेल त्याला मंत्री बनायचं आहे. म्हणजे तो स्वतःच्या कर्त कर्तव्याला किंवा कर्तृत्वाला प्राधान्य मानण्याच्या ऐवजी कुठल्यातरी भावाने चमत्कार घडवावा आणि मला ते द्यावं, ह्या वृत्तीतनं अशा बंधू साधूंचं किंवा त्या तत्सम लोकांचं फावतं. आणि दुसरं म्हणजे शिक्षणाच्या बद्दलचा अभाव, की बाबा लोकांना माहितीच नसतं, की काय शक्य आहे आणि काय नाही. अध्यात्मामध्ये ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे, की चट मंगनी पट ब्या तिथे तुमची फसवणूकच होणार आहे. कारण अध्यात्मात साधनेमध्ये सुद्धा धर्मशास्त्राचा अभ्यास करायचा झाला तर मोक्षप्राप्तीला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला उपासना करून वर्षोनवर्ष तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला साधनेमधल्या त्या दिव्य गोष्टी प्राप्त होऊ शकतात. एका सेकंदात प्राप्त होणार नाहीयेत. ही गोष्ट आम्ही प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. फक्त याच्यामध्ये दुर्दैव काय आहे हर्षदजी, की अ, अध्यात्मातल्या म्हणजे जे काही तुम्ही मगाशी नाव घेतलंत अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा समाजातले काही सेलिब्रिटीज हे ना खऱ्या अध्यात्माला पण बदनाम करतायत. या खऱ्याच प्रकरणामधून खऱ्या अध्यात्म म्हणजे सगळेच म्हणजे चमत्कार होऊच शकत नाहीत किंवा असं अध्यात्मच नसतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मनःशांतीसाठी कुठल्याही बाबाकडे जायची आवश्यकता नाही. ही दादांत खोटी केलेली विधान आहेत. कारण अध्यात्म हे शास्त्र आहे. संपूर्ण जग त्याच्याकडे आकृष्ट होत आहे. अनेक साधू संत आजही आजच्या कलियुगामध्ये आज या पृथ्वी तलावरती आहेत, की योग्य साधनेचा मार्ग दाखवून तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करतात. पण म्हणजे सनातन संस्थेच्या विषयी सांगायचं झालं तर सनातन संस्थेचे जे संस्थापक आहेत, आम्ही सुरुवातीला सांगतो, की सकामातल्या अपेक्षा घेऊन तुम्ही इकडे येऊ नका. कारण सकामातल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी परमेश्वर नाहीये. जनरली देवळामध्ये गेल्यानंतर देवा माझं हे प्राप्त होऊ दे, ते परमेश्वराची मुळात हे आहे, की तो आपल्याला आनंद देतो आणि तो आपल्याला मोक्ष देतो आणि आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख आहे ते भोगण्याची क्षमता देतो. कारण त्यांनी सिंपल नियम सांगून ठेवलेला आहे, की प्रारब्ध आहे ज्याचं त्याला भोगून संपवायचं आहे. ते प्रारब्धापासून सुटका नाही तुझं कर्म आहे मागच्या जन्मीचं ते तुला भोगावं लागणार आहे. हे धर्मशास्त्र सांगतं. आता मगाशी मी कॅटेगरी सांगितली त्या कॅटेगरीमधल्या ह्या सगळ्या लोकांना हे नकोसं वाटतं ऐकता. की बाबा नको, नाही, नाही, नाही आम्हाला पटकन ना सांगा ना, काय केलं तर मंत्री बनेन? काय केलं तर मी एका दिवसात करोडपती बनेन? काय केलं तर पैशाचा पाऊस पडेल? आणि मग तिथनं अशा खऱ्यात तर गल्लोगल्ली बसतातच. त्या लोकांना माहिती असतं, की अशा टाइप मानसिकतेच्या लोकं कुठे असतात. कारण आध्यात्मिक संस्था चालवतात त्यामुळे आमच्याकडे पण अनेक मंडळी येतात किंवा आम्हाला असं करणारं कोणी आहे का सांगा ना. म्हणजे लोकांना ना तो शॉर्टकट हवा असतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने शोषणाला सुरुवात होते. इथनं ती सुरुवात होते. तर मला असं वाटतं, की हे दोन्हीमधला फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. एकीकडे संत ज्ञानेश्वर आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या विचारसरणीवरती चालणाऱ्या आजही अनेक संस्था आहेत. आजही अनेक संत आहेत, की जे खरोखर अध्यात्माचं उत्तम कार्य करतायत. स्वामी विवेकानंदांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला खरात असेल, छांगूर बाबा असेल किंवा अन्य काही ख्रिस्ती पाद्री असतील, तुम्हाला दाखवत असतील, की लंगडा चालायला लागलाय आणि मग बघा ह्याला वाचा नव्हती, एका दिवसात वाचा आलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातलं भूत काढलेलं आहे आणि कितीतरी मुसलमान बंगाली बाबा असतील. आपण अख्खी मुंबई आज 2 कोटी लोकसंख्या आहे. अशी एक ट्रेन शोधून दाखवा लोकल, की ज्याच्यामध्ये बंगाली बाबाची जाहिरात नाही. अशी एक एक लोकलची ट्रेन शोधून दाखवा, की ज्याच्यामध्ये बंगाली बाबा का हे यंत्रणेला कळत नाही? का हे प्रशासनाला कळत नाही? का हे समाजाला कळत नाही? त्या जाहिराती लागतायत याचा अर्थ त्या बाबांकडे लोकं जातायत. याची एक इकॉनॉमी आहे ना. त्या जाहिराती लावणारे लोकं आहेत, तिकडे गर्दी असते. तुम्ही कधी जाऊन बंगाली बाबांकडे शूट करा, लाईनीमध्ये लोकं बसलेले असतात. तर हे दुर्दैव आहे, की हे आपल्याला मोडून काढलं पाहिजे, की ह्या दोन्ही मधला जो रिफ्ट आहे, दोन्ही मधले भेद आहे, तो आम्ही समजून घेतला पाहिजे. आज मुंबईमध्ये उत्तमात उत्तम डॉक्टर आहेत. एम-डी मेडिसिन असेल
किंवा पोटाचे डॉक्टर असतील, न्यूरोलॉजिस्ट असतील. त्याचबरोबर भोंदू डॉक्टर पण आहेत ना. बोगस डॉक्टर पण आहेत. आज धारावीसारख्या याच्यामध्ये ज्याच्याकडे कुठलंच सर्टिफिकेट नाही. बिहारवरून आलाय, कुठनं केरळवरून आलाय, कॉलेजचं नाव माहिती नाही आणि लोकांना पॅरासिटामॉल आणि विविध देतोय. त्याच्यातनं अनेक ड्रग्ज दिली जातायत. अशी अनेक प्रकरणं घडून येतायत. तर ते भोंदू डॉक्टर आहेत, पण त्याचा अर्थ खरे डॉक्टर नाहीच आहेत असं नाहीये. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा काही सेलिब्रिटीजचा जो सिलेक्टिव्हनेस असतो, की सगळं अध्यात्म खोटं आहे. सगळे संत खोटे आहेत. सगळ्या आध्यात्मिक संस्था खोट्या आहेत. हा सिलेक्टिव्हनेस करू नका. आणि तो जर करायचा असेल तर मग सगळ्या ओव्हरऑल पिक्चरबद्दल लोकांना सांगा, की लोकांची तुम्ही कशी फसवणूक करतायत. कारण तुमच्याबरोबर फिरणाऱ्या जे सेलिब्रिटीज आहेत, त्या सेलिब्रिटीज ह्याच्यामधली जी सिने क्षेत्रातली बंधुगिरी आहे त्याच्याबद्दल बोलताना आढळणार नाही. न्यायालयीन क्षेत्रातली बंधुगिरी आहे त्याच्याबद्दल बोलताना आढळणार नाही. हा सिलेक्टिव्हनेस नसावा. तर तुम्ही बरेच मुद्दे याच्यामध्ये मांडले आणि त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण हळूहळू चर्चा करू. ह्यातला पहिला मुद्दा तुम्ही मांडलात, की काही ठिकाणी आपल्याला असे व्हिडिओज पण प्रकाशित झालेले आहेत. असे सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होतात, की एका मुलाला म्हणजे तो एक तर मुलाचा व्हिडिओ तो खूपच व्हायरल झाला होता, की माझी बहीण आत्तापर्यंत बोलत नव्हती. इकडे येशूच्या त्या पादरीकडे गेलो, त्याने चमत्कार केला आणि लगेच ती बोलायला लागली. एक जण चालायला येत नव्हतं, चालायला लागला. मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की हे सगळं होत असताना जे आज हिंदू धर्माबद्दल बोलतायत, जे आज हिंदू धर्मावरती कोरडे ओढण्यासाठी अहमिका लागली त्यांची, हे सगळे तिकडे गप्प कसे काय असतात? ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा सिलेक्टिव्हनेस समाजामध्ये का तयार केला जातोय? हा सिलेक्टिव्हनेस अनावधानाने नाहीये. हा सिलेक्टिव्हनेस सिलेक्टिव्हली केला जातोय आणि तो प्रोपगंडा करण्यासाठी विदेशातनं प्रचंड पैसा या देशामध्ये ओतला जातो. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, की जसं एप्स्टीन फाईल आहे, तर ती घडवलं गेलंय ना. कोणीतरी बोलवलंय, कोणीतरी शूट केलंय, राजकारण्यांसाठी लावलेला ट्रॅप आहे. तसंच या ठिकाणी भारतातल्या काही साम्यवादी संस्थांना पैसे दिले जातात आणि त्यांना सांगितलं जातं, की तुम्ही फक्त आणि फक्त ह्या तिकडे तुम्हाला दिसलं, की हिंदू नाव दिसलं, की त्याच्याबद्दल बोलायचं आणि तिकडे जर तुम्हाला ख्रिश्चन नाव दिसलं, तर तुम्ही बोलायचं नाही. मग तुम्ही मदर तेरेसानी केलेला तो चमत्कार आणि ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, की ते म्हणायचं बघा ते कुलकर्ण्याचं पोर आहे आणि ही हिंदू धर्मातली अंधश्रद्धा आहे. हे मी नाही म्हणत आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्यांच्या वर्गांमध्ये शिकवतात, की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ही अंधश्रद्धा आहे. आता मला सांगा, की ही आमची श्रद्धा आहे. कारण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. हे जडामधलं चैतन्य जागृत करण्याची त्या दिव्य शक्तींमध्ये ताकद होती. आजही काही संत असतात. पण याचा अर्थ तुम्ही त्याच्यावरती काहीच अभ्यास न करता त्याच्याबद्दल बोलणार आणि लोकांची दिशाभूल करणार, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ते आता तर सिद्ध झालंय. ज्यावेळेला देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांनी जो परदेशातून एफ-सी-आर-एच्या अंतर्गत येणारा हजारो कोटी रुपयांचा निधी ज्यावेळेला थांबवला, तर आता बघा देशातली लोकं ही सगळी साम्यवादी जी पिल्लावळ बोलत होती, आज ती अचानक गायब व्हायला लागली. म्हणजे तुम्ही असं कधी बघितलं का जेवढ्या मी द्वेषाने आज या बंगाली बाबांच्या ट्रेनमधल्या जाहिरातींबद्दल बोललोय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी बोलली आहे का त्याच्याबद्दल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती अचानक ऍक्टिव्ह होते जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या घरी सत्यसाई बाबा जातात. अशोक चव्हाण असताना सत्यसाई बाबा गेल्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठं आंदोलन उभारलेलं. म्हणजे एखाद्या इस्रोच्या सायंटिस्टनी ते यान नेण्यापूर्वी जर तिरुपती बालाजीला त्या ठिकाणी त्याची प्रतिकृती ठेवायला गेली, की अंधश्रद्धा निर्मूलन समिती अचानक जागृत होणार, त्यांच्या मुलाखती छापून येणार, विविध चॅनल दाखवणार, ते बाईट्स लावले जाणार. पण तीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुम्ही जी सगळी उदाहरणं सांगितलीत, की हे पाद्री लोकं तिकडे पंजाबमध्ये जाऊन सरदार लोकांना कन्व्हर्ट करतायत. त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोलणार नाही. त्यांच्या जाणीवा वगैरे तिकडे जागृत होणार नाहीत. त्यांच्या जाणीवा जेव्हा बैलपोळ्याला पुरणपोळी भरवली जाईल त्यावेळेला जागृत होईल. त्यांच्या जाणीवा बकरी ईदला लाखो बकऱ्या कापतील तेव्हा त्यांचं काही जाणवण होणार नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जेव्हा एक बकरी ईदच्या वेळेला एक सोशल मीडियामध्ये पोस्ट फिरली, की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रीन बकरी काहीतरी ग्रीन बकरी ईद साजरी करणार म्हणजे फळ्या भाज्यांच्या आकाराच्या बकऱ्या बनवणार आणि त्या कापणार. तर अशी पोस्ट फिरली. तर लगेच त्यावेळेला अमित दाभोळकरनी येऊन खुलासा केला, आम्ही काय असं करणार नाही आहोत.
म्हणजे त्यांना ती गोष्ट सुद्धा सहन होत नाही. पण तुम्ही मात्र गणेशोत्सव आला, की लगेच सांगणार की नाही, नाही कागदी लगद्याचा गणपती बनवा. अरे आमची शाडूच्या मातीचा गणपती तुम्हाला काय त्रास देतोय? पण हा सिलेक्टिव्हनेस आहे ना, हा हर्षदजी लक्षात घ्या, की हा विदेशी पैशावरचा आहे. हा विदेशी पैशावरचा, बाकी काही नाही. सर तुम्ही आता बऱ्याच उदाहरणांमधनं सांगितलं, की हा सिलेक्टिव्हनेस कसा केला जातोय. परंतु मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की आज तुम्ही जर बघितलं तर बॉलिवूड असेल, कॉर्पोरेट वर्ल्ड असेल, राजकारण असेल, आपण हे सगळे जे काही लैंगिक छळाचे प्रकार असतील किंवा अशा अत्याचाराच्या घटना असतील, या फक्त काही आध्यात्मिक क्षेत्रामध्येच घडतायत का, असं आपल्याला म्हणणं आहे का? या लोकांचं असं जाणीवपूर्वक केलं जातोय का? कारण ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा या गोष्टी घडतात. पण त्याच्याबद्दल का कोण काही बोलत नाही? ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे हा जो भाग आहे ना, मला असं वाटतं हर्षदजी, हाच भाग आपण समाजाच्या लक्षात आणून दिला पाहिजे, की अध्यात्माला किंवा आपल्या धर्माला बदनाम करण्यासाठी कशा पद्धतीने रचना किंवा नॅरेटिव्ह सेट केलं जातं. म्हणजे ज्यावेळेला या प्रकाश खरातला पकडलं, त्याचे विविध व्हिडिओज आले, त्याचे गैरप्रकार बाहेर आले. त्यावेळेला असं कोणी म्हणालं का, की हा बघा नवीन रंजन गोगोई पकडला. आता महिलांचं शोषण तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया तत्कालीन रंजन गोगोईंबद्दलचं आलंच होतं ना एक व्हिडिओ, जे त्या बाईंनी आरोप केलेला होता किंवा एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार हे त्यावेळेला त्यांच्यावरती आरोप झालेले होते. काही मी म्हणत नाही की त्याच्यातले सगळे काही सिद्ध झाले, काही नाही झाले. नाना पाटेकरचं झालेलं, की तनुश्री दत्तन त्याच्यावरती आरोप केलेला होता. आलोकनाथवरती आरोप केलेला होता. साजिद खानवरती आरोप केलेला होता. विकास बहलवरती अनेक महिलांनी आरोप केलेला होता. मी टू सारखी मोहीम राबवली गेली. आज आज बॉलिवूडमधले सगळे लैंगिक शोषण थांबलंय, अशी वस्तुस्थिती आहे का? पण आज त्या लैंगिक शोषणाबद्दल दाभोळकरांच्या कंपूमध्ये फिरत असलेले सेलिब्रिटी अवाक्षर देखील काढणार नाही. म्हणजे प्रकाश खरातचा उल्लेख करत असताना ते यापूर्वी पकडलेले काही आध्यात्मिक संत असतील त्यांचा आवर्जून उल्लेख करतील. पण ते असा उल्लेख करणार नाहीत, की नाना पाटेकरच्या बाबतीत पण असं झालं होतं, त्याचा पण तपास राहिलेला आहे किंवा आलोक कुमारच्या बाबतीत पण झालं होतं. ही उदाहरणं ते आज काढणार नाहीत. कारण ती उदाहरणं जर काढली तर त्यांना पोटशूल उठेल. अरे अस्वस्थता येईल किंवा महाराष्ट्रामधला एक प्रथितयश संपादक त्याच्या चॅनलमधल्या एका महिलेने त्या काळी त्याच्या कानाखाली वाजवली होती. मुद्दामून नाव घेणार नाही, पण सगळीकडे गाजलं होतं. आज मीडियामध्ये पण अशा प्रकारचं शोषण चालू आहे. सेलिब्रिटींच्या इकडे पण शोषण चालू आहे. न्याय व्यवस्थेमध्ये पण शोषण चालू आहे. या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी व्यक्ती म्हणजे सत्तेचं भयंकर शक्ती असते, पॉवर असते, त्या ठिकाणी शोषण होतं. हे लक्षात घेतलं पाहिजे, की शोषण आणि बलात्कार याच्यामध्ये फरक आहे. बलात्कार असा आहे, की एखादी असहाय्य बाई आहे आणि अंधारी रात्र आहे, शक्ती मिलसारखं उदाहरण आहे, की त्या ठिकाणी 4 टोळके येतात आणि ते जबरदस्तीने त्या महिलेवरती अत्याचार करतात. हा ही पूर्ण ती निंदनीयच घटना आहे. शोषण काय म्हणतात? शोषण असं असतं, की त्या महिलेच्या परिचित तो माणूस असतो. तो तिचा विश्वास संपादन करतो. तो तिची असहाय्यता वारंवार तिला लक्षात आणून देतो, की जर तू माझ्यासमोर शरीर सुख नाही दिलंस, तर मी तुला सिनेमामधला रोल देणार नाही. मी तुला पत्रकार असेल तर प्रमोशन देणार नाही किंवा तू मला हे दिलं नाहीस, तर तू माझ्या इथे नोकरीच करू शकणार नाहीस. अशा प्रकारच्या तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तो त्या ठिकाणी शोषण करत असतो किंवा प्रकाश खरातने जसं केलं, की बाबा मी तुला हा प्रसाद देतोय, तू माझी राधा आहेस, मी कृष्ण आहे. अशा प्रकारचा त्याच्या ठिकाणी श्रद्धेचा गैरफायदा घेतो. तो तिकडे सत्तेचा गैरफायदा घेतो. हे शोषण आहे. आज शोषणाचं डोनाल्ड ट्रम्पचं उदाहरण आहे, की डोनाल्ड ट्रम्पने किती महिलांचं शोषण केलंय. पण आज तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. आज आपल्या समोर लक्षात येतं, की शक्तिशाली ज्या माणसं असतात, ती विकृत असली, की ती तिथल्या महिलांचं शोषण करतच असतात. काही वेळेला शोषण केल्यानंतर सुद्धा ती महिला विरून जाते. आज रंजन गोगोईंचं नाव शिल्लक आहे, महिलेचं नाव नाही आहे. पण ते सगळ्या सुविधा घेत असणार आहेत. मी जी बॉलिवूडमधली नावं घेतली, ती काही लोकांनी धिक्कारली नाहीत. त्याही नंतर लोकांनी त्यांना चित्रपट दिले. त्याही नंतर त्यांना विविध गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणजे हे शोषणामध्ये शोषण झालेली जी व्यक्ती असते ना, ती नेहमी अत्याचारितच राहते, अन्यायित राहते. शिक्षा मात्र कोणालाच होत नाही.
कारण जी नावं घेतली त्यातल्या कोणालाही मला तरी वाटत नाही शिक्षा झालेली, की बाबा त्या व्यक्तीला काहीतरी शिक्षा झाली, बदनामी झाली. बदनामी झाली, पण शिक्षा नाही झाली. कारण पुढे ते लोकं इन्फ्लुएन्शियल असतात. ती प्रकरणं कशा पद्धतीने दाबली जातात, हे सर्वश्रुत आहे. आणि हे शोषण केवळ अध्यात्मामध्ये नाही, पण ह्या सगळ्या फील्डमधलं जे शोषण आहे, ते दाबलं जातं. आणि अध्यात्मामधल्या शोषणाबद्दल मात्र ते अशा पद्धतीने आणलं जातं, बघा अध्यात्मच वाईट आहे. आपण तिकडे म्हणताना असं म्हणत नाही, की बॉलिवूडच वाईट आहे. अरे, बॉलिवूडमध्ये महिलांना अर्धवट कपडे घातले जातात म्हणून शोषण होतं, म्हणून बॉलिवूड बंद करा, असं नाही म्हणत. पण अध्यात्माच्या बाबतीत ही सगळी बुवाबाजीमध्ये बुवाबाजी म्हटलं, की सगळे आले त्याच्यात. म्हणजे जे कोणी चांगलं काम करत असतील त्यांना पण तुम्ही त्याच्यामध्ये धुवून काढा. तर ही प्रवृत्ती मला असं वाटलं, की आजच्या मुलाखतीमधनं हा खूप मोठा संदेश जाणार आहे, की तिकडे जाताना आपण न्यायव्यवस्था बंद करा असं म्हणत नाही, बॉलिवूड बंद करा असं म्हणत नाही. मग तुम्ही सगळ्या अध्यात्मवाद्यांना सगळं त्याच्यामध्ये कसं ओढता? कारण जर आजही अनेक संत आहेत, आचार्य गोविंददेव गुरुजींसारखी व्यक्ती आहे. अनेक नावं घेता येतील, की अतिशय उत्तमरित्या साधना करतायत, ज्यांचं साधनेचं तेज आहे. अनेक आध्यात्मिक संस्था आहेत, की ज्या गावोगावी राहून अध्यात्माचा प्रसार करतायत. तर त्यांच्या मुलाखती घ्या, त्या लोकांना दाखवा. त्याच्यातनं एक प्रबोधन करा. तुम्ही आज आम्हाला बोलावलं त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकलो, की लोकं कसं असहाय्यतेने जातात. एक गोष्ट सांगतो, असा काही पैशाचा पाऊस-बिऊस काही पडत नाही किंवा असं काही तुम्ही उपासना केल्यामुळे एका दिवसात मंत्री-बिंत्री बनत नाही. ते तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तुम्ही एखादी उपासना केल्यानंतर तुमच्या त्या मंत्रिपद बनण्यामधले अडथळे दूर होऊ शकतात. पण ज्या पद्धतीच्या कृती केल्या जात आहेत, ती शुद्ध फसवणूक आहे आणि तंत्र हा एक वेगळा विषय आहे. त्याचा भाग त्याच्यातले किती लोकं अभ्यासक असतात हे माहीत नाही. तर तंत्राबद्दल आपण एखाद दिवस वेगळा एपिसोड करू. पण ह्याच्यामधली बुंदूगिरी मुळात निर्माण होते ती लोकांची असहाय्यता. लोकांना क्विक रिझल्ट पाहिजे त्याच्यातून आलेला आहे आणि भ्रामक कल्पना आहेत, की अध्यात्माच्या बद्दलची मुळात ज्ञानच नाही, की अध्यात्म कशासाठी आहे. त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे. सर, ह्याच्यामध्ये मला तुम्हाला शेवटचा प्रश्न हाच विचारतो. तुम्ही आता मगाशी म्हटलात तसं, की ह्याच्यातनं एक संदेश असा जाणार आहे, की सगळ्या गोष्टी डोळसपणे बघा आणि सिलेक्टिव्हनेस न ठेवता जिथे जे चुकीचं घडतंय तेच तुम्ही त्याला विरोधात आवाज उठवायला अजिबात कचरू नका. मला तुम्हाला दादा प्रश्न असाच विचारायचा आहे, की हे जे सगळं जे बोललं जात आहे आणि मगाशी मी प्रस्तावनेत सुद्धा उल्लेख केला, की सातत्याने आपल्याच धर्माला, हिंदू धर्मालाच सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. तर खरोखरच तुम्ही काय आवाहन कराल, की आपल्या माध्यमातून काय आवाहन कराल, की ह्याच्यातनं कशा पद्धतीने आपल्या बद्दलच्या ज्या खोट्या समजुती पसरवल्या जात आहेत, भ्रामक कल्पना जाणून बुजून पसरवल्या जात आहेत, त्यापासून कसं वाचायचं? काय सांगाल? नाही, एक वाचण्यासाठी ना मग मला थोडंसं प्रेक्षकांच्या बाजूनी विचार करावा लागतोय. कारण आता ना खूप तणाव आहे समाजामध्ये. समाजाची परिस्थिती अशी, की असुरक्षिततेची भावना पराकोटीला पोहचत चाललेली आहे. म्हणजे विज्ञान जेव्हा प्रगती करतं त्यावेळेला तुम्हाला दिसताना मटेरियलिस्टिक सुख सगळं 100% दिसतंय. एसी दिसतोय, हे दिसतोय. पण त्याच्यामधली असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली जाते. आणि असुरक्षितता घालवण्यासाठी एक तर लोकं प्रचलित मार्गामध्ये कुठल्यातरी व्यसनाला लागतात. तरुण पिढी ड्रग्सकडे वळते. तर आणि जी कोणी भोळी माणसं आहेत, तर ती अध्यात्मातल्या शॉर्टकटकडे वळतात. लक्षात ठेवा, की दोन्ही मार्ग घातक आहेत. ना ड्रग्स किंवा दारू किंवा कुठलंही व्यसन तुम्हाला खरा आनंद देऊ शकणार नाही. आणि अशा प्रकारचे बंधू साधू पण तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढू शकणार नाहीत. मग ह्याच्यातनं तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, तर सर्वोत्तम मार्ग काय आहे? तर कलियुगामधली सर्वोत्तम साधना ही नामस्मरण ही साधना सांगितलेली आहे. हे अगदी शॉर्टकट तुम्हाला अगदी सांगायचं झालं तर तो शॉर्टकट हा आहे, की अनेक यज्ञ किंवा अनेक ज्ञान मार्गातून साधना करणं, ग्रंथ वाचन ह्या खूप वेळ घेणाऱ्या किंवा कष्ट देणाऱ्या साधना आहेत. पण जे आपल्याला भगवद्गीतेने सांगितलेलं आहे, की कलियुगामध्ये नामयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगितलेला आहे. तर ज्या व्यक्तींना वाटत असेल, की मला खऱ्या आनंदाची प्राप्ती करायची आहे, तर तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करा. आपल्या घरामध्ये दत्तात्रयांचा फोटो असेल, तर दररोज 6 माळा श्री गुरुदेव दत्त हा जप करा, की ज्याच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या अनेक अडचणी, कारण अडचणी तरी आहेत, मनामध्ये असुरक्षिततेची भावना पण आहे. तर नामस्मरणामुळे ह्या भावना 100% नष्ट होतात. कारण तुमची जर मनातली असुरक्षितता
नष्ट झाली, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होतो, विवेक जागृत होतो आणि त्याच्यातून मग तुमचा अध्यात्माकडे जर अभ्यास करायचा आहे, तर अनेक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत, की ज्याच्यावरती परदेशातून लोकं येऊन अभ्यास करतायत. तुम्हाला वाटलं दासबोध अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, किती ग्रंथ म्हणून सांगू. स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास करा. कुठल्याही प्रकारचा म्हणजे ज्या कर्ममार्गाने करायचं असेल तर त्या मार्गाचे धर्मग्रंथ आहेत, ज्ञानमार्गाचे आहेत, भक्ती मार्गाचे आहेत. तुम्हाला हव्या त्या मार्गाचे साधना ग्रंथ आज उपलब्ध आहेत. शास्त्र समजून घ्यायचंय, पण शास्त्र समजून घ्या, शॉर्टकटला जाऊ नका. माझं विनंती सगळ्या प्रेक्षकांना हीच आहे, की सकामाच्या इच्छेमधून शॉर्टकट होतो. अध्यात्म हे सकामासाठी नाहीये, तर आध्यात्मिक आनंदासाठी आहे. एवढंच सांगणं सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि खऱ्या अर्थाने कुठल्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे आणि सातत्याने एक आध्यात्मिक जगताबद्दल एक जाणून बुजून जी प्रतिमा तयार केली जाते, ती प्रतिमा तुम्ही आज भेदण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ती भेदायची कशी खोटी आहे हे आम्हाला उलगडून सांगितलं आणि ती त्यापासून वाचायचं कसं हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते अभय वर्तक सर. त्यांनी आज आपल्याला जे आपल्या हिंदू धर्मातल्या एकूण आध्यात्मिक क्षेत्राबद्दल, आध्यात्मिक काय आपण अध्यात्माबद्दल जे एक जाणीवपूर्वक एक विचित्र चित्र तयार केलं जातं. एक जाणीवपूर्वक एक काळं त्याच्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न केला जातोय. हे कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात खरंच काय कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज उठवण्याचं काम आपण या मुलाखतीतनं केलं. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.